नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 2 जानेवारी 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये भूकंप, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, एक्सपोसॅट, इस्रायल, जगन्नाथ मंदिर आणि GST यावर आधारित ज्या काही आपल्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये आलेल्या स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचे न्यूज आहेत त्यांना इन डिटेलमध्ये आपण MCQच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। त्याचबरोबर आधुनिक भारताच्या इतिहासावर आपण या ठिकाणी महत्त्वाचे 5 MCQ क्वेश्चन ही पाहणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपली एक प्रकारची तयारी होत चलल। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती भूकंपावर आधारित आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। जपानमध्ये शक्तिशाली भूकंप अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जपान हा असा देश आहे जो की एक भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतो। भूकंप प्रवण क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के किंवा भूकंप हा वारंवार येताना आपल्याला दिसतो आणि जपान अशाच एका क्षेत्रामध्ये इस्टॅब्लिश किंवा स्थायिक झालेला देश आहे। मग या ठिकाणी अलीकडील काळामध्ये जो काही भूकंपाचा फटका या ठिकाणी जपान या देशाला बसला आहे तो एक सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप म्हणून त्याकडे पाहिले जात आहे आणि ज्यामुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झालेली आपल्याला दिसत आहे। मग या ठिकाणी भूकंपावर आधारित 2 MCQ क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ते क्वेश्चन आपण सरळ पाहूया। या ठिकाणचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो असा आहे, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरीची नोंद सिस्मोग्राफवर प्रथम केली जाते? अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A P लहरी, पर्याय B रेले लहरी, पर्याय C S लहरी आणि पर्याय D समांतर लहरी किंवा लाटा आपण त्याला म्हणू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय A म्हणजे P लहरीची सर्वप्रथम सिस्मोग्राफवर भूकंप आल्यानंतर नोंद होते। P लहरीलाच प्राथमिक लहरी किंवा प्रायमरी वेव्ह असेही म्हणतात। हाही पॉइंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भूकंपाच्या वेळी ज्या ठिकाणी ऊर्जा सोडली जाते त्या बिंदूला काय म्हणतात? अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A केंद्रबिंदू, पर्याय B हायपर सेंटर, पर्याय C परिक्रमा, पर्याय D यापैकी नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय B हायपर सेंटर हे असे केंद्रक आहे की ज्या ठिकाणी भूकंपाच्या वेळी या ठिकाणी भूकंपापासून निर्माण झालेली जी काही ऊर्जा आहे ती रिलीज केली जाते आणि याच सेंटरला आपण हायपर सेंटर असे म्हणतो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। राज्यातील 100 महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्रे अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी पहा, जी न्यूज आहे त्या न्यूजला धरून सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान काय आहे? अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय A महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याबाबत, पर्याय B शाळांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याबाबत, पर्याय C ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याबाबत आणि पर्याय D वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना कौशल्य विकास किंवा त्यांचा कौशल्य विकास करण्याबाबत अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि या पर्यायापैकी जे काही आपला योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय A महाविद्यालयातील कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याबाबत। या ठिकाणी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान सुरू केले जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून राज्यातील जे काही तरुण 15 ते 45 वर्ष वयोगटातील आहेत त्या तरुणांना या ठिकाणी कौशल्य विकासाचे किंवा ते उद्योजक बनतील त्यासाठी आवश्यक असणार जे काही प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण या ठिकाणी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास या अभियानाच्या अंतर्गत आपल्या राज्यातील नागरिकांना, उद्योजकांना आणि तरुण वर्गाला या ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी एक्सपो सॅट संदर्भात आहे।
कालच्या डिस्कशनमध्येही आपण एक्सपो सॅटची डिस्कस केली होती आणि त्यावर आधारित जो काही आपला प्रश्न होता तोही पाहितला होता. पुन्हा एक्सपो सॅट न्यूजमध्ये आहे, पुन्हा याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम न्यूज पाहूया. एक्सपो सॅटचे यशस्वी प्रक्षेपण अशा प्रकारची न्यूज आपल्याला लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती दिसून जाईल. एक्सपोसॅट हा अशा प्रकारचा एक उपग्रह आहे जो की या ठिकाणी ब्लॅक होल या संबंधी आवश्यक असणारे जे काही संशोधन आहे ते संशोधन करणार आहे आणि त्यासाठी आपण एक्सपोसॅट या उपग्रहाचे या ठिकाणी प्रक्षेपणही केलं आहे. या न्यूजला धरून आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. एक्सपोसॅट उपग्रह संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी आपला पहिले जे विधान आहे ते विधान पाहिजे आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था जिला की आपण इस्रो म्हणतो, इस्रोचे प्रक्षेपण स्थळ श्रीहरिकोटा हे आसाम या राज्यामध्ये आहे अशा प्रकारचे या ठिकाणी आपले पहिले विधान आहे. त्यानंतर विधान 2, एक्सपोसॅटला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह या नावानेही ओळखतात. तर मित्रांनो या दोन विधानापैकी जे क्रमांक 1 चे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे. कारण जी काही भारतीय अवकाश संशोधन संस्था जिला आपण इस्रो म्हणतो तिचे प्रक्षेपण स्थळ श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे, मात्र राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या ठिकाणी इस्रोचे प्रक्षेपण स्थळ असणारे श्रीहरिकोटा हे ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला दिसते. अशा प्रकारे विधान 1 चुकीचे आहे. विधान 2 अगदी बरोबर आहे. एक्सपोसॅटलाच एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह या नावानेही ओळखतात. म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान 2 बरोबर. चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी इस्रायल या देशा संदर्भात आहे. मागच्या बऱ्याच दिवसापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जो काही संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आधारित न्यूज येत आहेत आणि त्यावेळी आपण इन डिटेलमध्ये इस्रायलवर आधारित MCQ क्वेश्चन ही डिस्कस केले आहेत. पुन्हा आपण एकदा इस्रायलवर जो काही क्वेश्चन बनतो तो क्वेश्चन पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया. इस्रायलकडून गाझातून अंशतः सैन्य माघार अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती दिसून जाईल. सरळ या न्यूजला धरून असणारा जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. इस्रायल या देशाचे राष्ट्रप्रमुख कोण आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे. ज्यामध्ये पर्याय ए बेंजामिन बीबी नेतन्याहू, पर्याय बी फुमिओ किशिदा, पर्याय सी वोलोमिडियर झेलेन्स्की आणि पर्याय डी व्लादिमिरोविच पुतिन. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी व्लादिमिरो पुतिन हे रशिया या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत. त्यानंतर व्लादिमिरो झेलेन्स्की हे युक्रेन या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत आणि फुमिओ किशिदा हे या ठिकाणी जपान या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत. जर आपणाला या 3 व्यक्तीविषयी माहिती असेल आणि या 3 व्यक्ती कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत हे जर आपल्याला माहिती असेल आणि आपल्याला जरी इस्रायल या देशाचे राष्ट्रप्रमुख कोण आहेत हे माहीत नसेल तर या ठिकाणी आपण एलिमिनेशन टेक्निकचा वापर करून आपले योग्य उत्तर काढू शकतो. कारण राहिलेल्या 3 पर्यायाविषयी जर आपल्याला माहिती आहे याचा अर्थ राहिलेला पर्याय हे आपले योग्य उत्तर असेल. म्हणजेच या ठिकाणी आपला योग्य पर्याय आहे बेंजामिन बीबी नेतन्याहू हे इस्रायल या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत. हा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी जगन्नाथ मंदिरा संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. जगन्नाथ मंदिरात भाविकांसाठी आता वेशभूषा संहिता. तर या ठिकाणी वेशभूषा संहिता म्हणजे काय हा पॉईंट थोडा या ठिकाणी समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रवेश करता आणि ते जर स्थळ धार्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा इतर कोणत्याही दृष्ट्या जर पवित्र स्थळ मानले जात असेल तर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची वेशभूषा परिधान करूनच तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश करावा लागतो आणि यालाच आपण वेशभूषा संहिता असे म्हणतात. आणि अशा प्रकारची एक विशिष्ट प्रकारची वेशभूषा असावी जेव्हा तुम्ही जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश करणार आहात किंवा जगन्नाथ मंदिरामध्ये देवदर्शनासाठी येणार आहात. तशा प्रकारची या ठिकाणी एक वेशभूषा संहिता या ठिकाणच्या मंदिर समितीने निर्माण केली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे. या न्यूजला धरून आपला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोठे आहे अशा प्रकारचा आपला साधा सिंपल प्रश्न आहे. ज्या ठिकाणी आपला पर्याय ए बद्रीनाथ उत्तराखंड,
पर्याय बी वाराणसी उत्तर प्रदेश, पर्याय सी पुरी ओडिसा, पर्याय डी कोणार्क ओडिसा। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी पुरी ओडिसा या ठिकाणी लॉर्ड जगन्नाथ यांचे मंदिर आहे। या ठिकाणी भारतामध्ये काही प्रमुख मंदिरे आहेत की जी जगप्रसिद्ध आहेत आणि ती स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्या मंदिराविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम नंबर 1 ला बद्रीनाथ मंदिर हे बद्रीनाथ उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। त्यानंतर केदारनाथ मंदिर जे की प्रसिद्ध आहे ते केदारनाथ उत्तराखंड या राज्यामध्येच आहे। आणि त्यानंतर काशी विश्वनाथाचे जे काही मंदिर आहे ते वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे आणि वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा मतदारसंघ आहे, म्हणजे वाराणसीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार आहेत हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पुढे नंबर 4 वर सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब या राज्यामध्ये आहे। अमरनाथ मंदिर पहलगाम जे की जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे। वैष्णव देवी मंदिर जे की हिंदू धर्मियांसाठी एक महत्त्वपूर्ण पवित्र स्थळ आहे ते वैष्णव देवीचे मंदिर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्येच आढळते। अक्षरधाम मंदिर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि कोणार्क ज्याला की आपण सूर्य मंदिर म्हणतो ते कोणार्क ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या भारत देशामधील ही अति महत्त्वाची 8 मंदिरे आणि त्यांचे स्थान व राज्य या ठिकाणी आपण पाहितले आहेत। साईडला तुम्ही मॅपमध्ये काही मंदिरे दिली आहे, ती कोणकोणत्या राज्यामध्ये आहे ते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून या मॅपमध्ये पाहू शकताय। चलूया आपल्या आजच्या पुढच्या न्यूजकडे आणि आजच्या आपल्या शेवटच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी जीएसटी संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। जीएसटी संकलन 1.64 लाख कोटीवर अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आपल्याला दिसेल, म्हणजेच मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत या ठिकाणी जीएसटी संकलनामध्ये 10% वाढ अशा प्रकारची ती न्यूज आहे। जीएसटी हा एक प्रकारचा कर आहे जो की आपण भरत असतो, जो की अप्रत्यक्ष कर आहे। जे काही कर असतो त्याचे 2 प्रकार पडतात, त्यामध्ये एक कर असतो डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स। तर या ठिकाणी जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे जे काही आपण प्रोडक्ट किंवा एखादी वस्तू खरेदी करतो त्या वस्तूवर हा जीएसटी लावला जातो आणि याचे जे काही उत्पन्न आहे ते राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यामध्ये विभागले जाते। त्याच वेळी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून ही जीएसटी लावला जातो। जो काही जीएसटी केंद्र सरकारकडून लावला जातो त्याला आपण सेंट्रल जीएसटी म्हणतो आणि राज्य सरकारकडून लावला जाणारा जो काही जीएसटी आहे त्याला आपण स्टेट जीएसटी असे म्हणतो। आणि जो जीएसटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र मिळून लावतात त्याला आपण इंटिग्रेटेड जीएसटी म्हणतो। हे जीएसटीचे जे 3 प्रकार आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की स्टेट जीएसटीच्या अंतर्गत कोणकोणत्या उत्पादनावर या ठिकाणी जीएसटी लावला जातो। चला तर या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतात जीएसटी कर प्रणाली केव्हा सुरू करण्यात आली अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी पर्याय ए 1 जुलै 2017, बी 1 जुलै 2018, सी 1 जुलै 2016, डी 1 जुलै 2011। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए 1 जुलै 2017 साली या ठिकाणी जीएसटी ही नवीन कर प्रणाली भारतामध्ये सुरू करण्यात आली होती, जी की वॅट या कर प्रणालीच्या जागी सुरू करण्यात आली होती। वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ज्याला की आपण व्हॅट असे इन शॉर्ट मध्ये म्हणतो। त्या कर प्रणालीच्या जागी या ठिकाणी भारतामध्ये 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर प्रणाली सुरू करण्यात आली होती। तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपलं लोकसत्ता डिस्कशन आहे त्यावर आधारित एमसीक्यू क्वेश्चन आपण पाहितले। आता या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण आधुनिक भारताचा जो काही इतिहास आहे त्यावर आधारित 5 प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये आपला पहिला प्रश्न पाहूया। स्वातंत्र्य संग्रामादरम्यान रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ नाईटहूड या पदवीचा त्याग केला होता अशा प्रकारचा आपला पहिला प्रश्न आहे, ज्यामध्ये पर्याय ए बंगालची फाळणी, पर्याय बी जालियनवाला बाग हत्याकांड, पर्याय सी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी आणि डी यापैकी एकही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ स्वतंत्र संग्रामादरम्यान
रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिशांकडून देण्यात आलेली जी काही नाईटहूड नावाची जी काही पदवी आहे त्या पदवीचा या ठिकाणी त्यांनी त्याग केला. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. कोणत्या व्हाईसरॉयने प्रसिद्ध भारतीय नाणे आणि कागदी चलन कायदा 1899 पास केला? अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए लॉर्ड मिंटो, पर्याय बी लॉर्ड हार्डिंज, पर्याय सी लॉर्ड कर्झन, पर्याय डी लॉर्ड डफरीन. तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी लॉर्ड कर्झन. या व्हाईसरॉयने 1899 साली भारतीय नाणे आणि कागदी चलन हा कायदा या ठिकाणी पास केला. 1905 साली जी काही बंगालची फाळणी करण्यात आली होती ती लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळामध्येच करण्यात आली होती आणि 1904 ला जो काही सहकार कायदा आला तो सहकार पहिला कायदा भारतातील हाही लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळामध्येच आलेला आपल्याला दिसतो. लॉर्ड कर्झन हा जो व्हाईसरॉय आहे तो स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 3 कडे, जो की या ठिकाणी आधुनिक भारतासंदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए दादाभाई नौरोजी, पर्याय बी गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय सी पंडित मदन मोहन मालवीय, पर्याय डी रास बिहारी बोस. तर या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी रास बिहारी बोस. हे 2007 साली झालेल्या सुरत काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए राजकुमारी अमृता कौर, बी विजयलक्ष्मी पंडित, सी अरुणा असफ अली, डी सरोजिनी नायडू. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या, ज्या की 1925 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बनल्या आणि या ठिकाणी त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया या नावानेही ओळखतात. त्याचबरोबर त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण, तर ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कोणत्या साली झाल्या होत्या, त्याविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकताय. पाहूया आजचा आपला या ठिकाणी शेवटचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती तरतूद 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये नव्हती? अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी उपक्रम बंद केले जाणार होते, बी परिषदेत भारत गव्हर्नर जनरल म्हणून सर्वोच्च अधिकाऱ्याचे पद बदलले जाणार होते, कायदे बनवण्याचे सर्व अधिकार गव्हर्नर जनरल व काउन्सिलमध्ये प्रदान केले जाणार होते, डी गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये कायदा सदस्य म्हणून भारतीय व्यक्ती नियुक्ती करण्यात येणार होती किंवा भारतीय व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार होती. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये जो काही कायदा सदस्य आहे एक कायदा सदस्य म्हणून या ठिकाणी एका भारतीय व्यक्तीची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार होती. आणि त्या संदर्भात जो काही कायदा आहे तो 1833चा चार्टर ॲक्ट म्हणून त्याला ओळखले जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 2 जानेवारी 2024 चे जे काही आपले महत्त्वपूर्ण उत्तरपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केले आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.